कालच्या जी काय भेट होती त्या भेटीच्या संदर्भात मला विचारायचं होतं. म्हणजे लोकांनाही ती उत्सुकता आहे की काल अचानक राजसाहेब तिकडे मातोश्रीवर आलेत आणि त्यांच्या दोघांमध्ये भेट झाली. त्याच्यानंतर 20 मिनटं त्यांच्यामध्ये चर्चाही झाली. तर दोन गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की हे कसं अचानक कसं ठरलं की राजसाहेब येतील असं, आणि दुसरं त्या 20 मिनिटाच्या चर्चेतला फक्त एक व्हिडिओ 8 सेकंदाचा बाहेर आला होता ज्यात राजसाहेब बाळासाहेबांच्या खुर्चीचं त्यांना अभिवादन करतात त्या खोलीमध्ये ते गेले होते. ते दोन गोष्टी तुम्ही तिथं होतात. एक तर अचानक का आले याचं उत्तर मी देऊ शकत नाही. पुन्हा ठाकरे आहेत, ठाकरेंच्या बाबतीत मी उत्तर देणं बरोबर नाही. दुसरा 8 सेकंदाचाच व्हिडिओ बाहेर आला तर तेवढाच बाहेर जावा अशी त्यांची अपेक्षा असेल. तुम्ही आत होतात ना तिथे ज्यावेळेस ते? मी नव्हतो तिकडे, आणि मी जरी असलो तरी मी आतमध्ये काय झालं हे थोडीच तुम्हाला सांगणार आहे. शेवटाकडे आलो आपण कार्यक्रमाच्या. मला तो प्रश्न म्हणजे राहील म्हणून मला विचारायचं आहे, कारण की तुम्ही योगेश कदम असं बोलताना म्हणलं की तुम्ही त्यांना ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला तुम्ही त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या उमेदवाराला बळ देऊन संपवण्याचा प्रयत्न केला. एका प्रकारे तुम्ही त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र रचलं आणि आता तुम्ही त्यांचा सूड घेताय म्हणून ही सगळी प्रकरणं तुम्ही काय विधिमंडळाच्या मी मंत्री होतो ना, पालकमंत्री. योगेश कदमना बोलवा माझ्याबरोबर, इकडे बाजूला बसवा. आणि पालकमंत्री असताना माझ्याकडे 5 आमदार होते रत्नागिरी जिल्ह्यात. सगळ्यात जास्त निधी कोणाला दिला आहे ना तो तर रेकॉर्डवरती आहे, तुम्ही तपासून बघा.